हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे मृत्यूचं सत्र सुरूच। अंबड MIDCत दुचाकी स्वाराचा मृत्यू। 40 वर्षीय निलेश कोतकरांनी जीव गमावला। भामरागडमध्ये पुरात अडकलेल्या कुटुंबाची सुटका। SDRFची धाडसी मोहीम। 3 तासांच्या प्रयत्नांनंतर तिघांना वाचवलं। कोल्हापुरात पंचगंगा नदीची पातळी 32 फुटांवर। राधानगरी 99% भरलं। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस। गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले। गोंदिया भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार। वैनगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ। विदर्भासह मध्य महाराष्ट्रात कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज। रायगडसह पुणे, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट। नागपूर महापालिकेच्या पावसाळी नियोजनावर न्यायालयाची तीव्र नाराजी। नागपूर खंडपीठाकडून स्वतःहून गंभीर दखल। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाच्या कार्यतालिकेत सुनावणी। गेल्या 3 वर्षांपासून प्रकरण प्रलंबित। श्रीरामाला वापरून सत्तेत आलात आणि त्यालाच लुटलात। उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका। भाजपला गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा। पोलिसांचा त्रास वाढला तर पुन्हा आंदोलन करू। अभिजित दीपकेंचा सरकारला इशारा। पॅलेट गनच्या वापरावरही सवाल। भाजपात सामील हो अन्यथा आई वडिलांना मारून टाकू। अभिजित दीपकेंना धमकी आल्याचा आईचा दावा। शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूडवर बंदी। FDAच्या तुकाराम मुंढेंचा आदेश। सर्व बोर्डाच्या शाळांना आदेश लागू। FDAच्या मुंबई टीमची बुलढाण्यात मोठी कारवाई। LPG गॅसमधून चोरून गॅस काढताना पकडलं। खामगाव अकोला रोडवरची घटना। पुणे पालिकेची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई। लोहगाव, खराडी, निंबाळकर नगर परिसरातल्या बांधकामं यांना केलं जमीनदोस्त। पुण्यात पोलिसांच्या गाड्याच HSRP नंबर प्लेट शिवाय। सामान्यांच्या गाड्यांवर मात्र कारवाईचा बडगा। खोल समुद्रातील मासेमारीला 1 ऑगस्ट पासून परवानगी। किनारी जलक्षेत्रात 15 ऑगस्ट पर्यंत निर्बंध कायम। किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत 15 ऑगस्ट पर्यंत बंदी। नाशिकच्या दिलीप गावितला राष्ट्रकुल स्पर्धेत गोल्ड। पॅरा ॲथलेटिक्समध्ये इतिहास रचला। पुरुषांची 100 मीटर शर्यतीत रेकॉर्ड। ओडिशातही पुरामुळे जनजीवन विस्कळीत। तिघांचा मृत्यू। 2 लाखांहून अधिक लोक बाधित। वंदे मातरमचा अपमान आता फौजदारी गुन्हा। राष्ट्रीय सन्मान विधेयक राज्यसभेत मंजूर। पार्थ आणि कायनात यांचा साखरपुडा। शरद पवारांच्या हजेरीत कौटुंबिक सोहळा। राजकीय नेत्यांचीही उपस्थिती।